Download the ZEE5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 16 एप्रिलच्या भागात अनाजी पंत हिरोजी फर्जंद आणि राहोजी नाना यांच्याशी संगनमत करून कलशाने गडावर चिंगराचिंगरी घडवून आणली आणि डोंगराला नरबळी दिला अशी आवई उठवायचं ठरवतात. तर इकडे सकवारबाई मातोश्री आणि सोयराबाई मातोश्री राज्याभिषेक सोहळ्याचं कौतुक करतात. मात्र गडावर झालेल्या चिंगराचिंगरीमुळे सोहळ्याला गालबोट लागलं अशी खंत व्यक्त करतात. इकडे अनाजी पंत जनार्दन पंतांना ही बातमी सांगतात आणि त्यांचा विश्वास बसतो. ते बाळाजी पंतांना देखील आपल्या बाजूने घेऊ पाहतात, मात्र त्यांचा विश्वास बसत नाही. इकडे राणूबाई आणि महाराणी येसुबाई राणीसाहेबांना खबर कळते. त्या तातडीने कवी कलशांना बोलावून घेतात आणि घडल्या प्रकाराबाबत चौकशी करतात. त्या कवी कलशांना काळजी घ्यायला सांगतात. संभाजी महाराज सदरेवर अनाजी पंतांकडे त्यांचा काय आरोप आहे असा प्रश्न करतात. तेव्हा कवी कलशांनी नरबळी दिल्याचं अनाजी पंत सांगतात. तेव्हा संभाजी महाराज आम्ही घटनेच्या ठिकाणी जाऊन त्या प्रकाराची चौकशी केल्याचं सांगतात. कुणीतरी मोहरा उधळल्या त्यामुळे चिंगराचिंगरी झाल्याचं कळलं असल्याचं सांगतात. घडलेल्या प्रकारावर खोट्या बातम्या पसरवण्यापेक्षा जखमींना मदत करण्याचे आदेश देतात. या मालिकेच्या आगामी भागात सोयराबाई मातोश्री राज्याभिषेक सोहळ्यात हिरोजी फर्जंदांना डावललं गेल्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. अनाजी पंत हिरोजी फर्जंदांचे कान भरत असताना संभाजी राजांनी सदरेवर बोलावल्याची खबर मिळते. आपला हेतू साध्य करण्यासाठी अनाजी पंत कोणत्या थराला जाणार? संभाजी महाराज अनाजी पंतांचा डाव हाणून पाडणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा स्वराज्यरक्षक संभाजी. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.